तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण FMD या वॅक्सिनेशनबद्दल माहिती सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या. जसे आपण आपल्या जनावरांना लंपीची लस देतो, तशीच ही FMD नावाची लस पण देणं अत्यंत गरजेचं आहे, जी की आपल्या भागात पावसाळा संपल्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये दिली जाते. याचं एकमेव महत्त्व म्हणजे जास्तीत जास्त आपल्या इकडं लाळ्या खुरकूत नावाचा जो आजार आहे त्याच्यावर प्रतिबंधक लस म्हणून FMD लस आहे. या FMD वॅक्सिन केल्यानंतर आपल्या जनावराच्या शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढवून त्याचे विषाणूंचे जे प्रमाण आहे ते कमी करते. तसं झाल्याने आपले जनावरं लाळ्या खुरकूत या आजाराला बळी पडत नाही व रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे ते जो आजार झालेला आहे तो कमी प्रमाणात राहून लवकर बरा होण्याचे चान्सेस असतात. हा डोस 6 महिन्याच्या पुढील जनावरांना देण्यात यावा. जे जनावर गाई म्हैस असेल किंवा त्यांचे वासरे असतील, 6 महिन्याच्या पुढील सर्व जनावरांना 2 ml डोस आहे आणि इंट्रामस्क्युलर द्यायचा आहे की जे मांसात असतं. आणि शेळी मेंढी असेल त्यांना 1 ml डोस आहे मांसामध्ये इंट्रामस्क्युलर. तर सर्वांनी FMD नावाची लस टोचून घेणं गरजेचं आहे.